उद्धव ठाकरे 16-17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतील। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची उपस्थिती असेल। 16 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अभिवादन त्यांच्याकडून केलं जाईल। हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन ते करतील। 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे। मराठवाडा विकास प्रश्नांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये चर्चा केली जाईल। आंदोलन उधळून टाकण्याचा सरकारचा डाव होता असं म्हटलंय जरांगे पाटलांनी। सरकारच्या आशेवर आता बसणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। तर जरांगे आणि सरकार यांच्यामध्ये काय झालं त्यावर मी बोलणार नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। जरांगेंच्या उपोषणावर सरकार काय ते पाहून घेईल असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आंदोलन होणार, सरकार देईल नाही देईल त्या आशेवर मी बसत नाही। यांना हीच डाव होता यांचा। एवढेच यांनी जेवढे दिलेत का 20 का 22 लाख का 14 लाख एवढेच द्यायचे होते यांना। याच्या पुढचे 58 लाख द्यायचे नव्हते। डाव होता यांचा। पण उदय सामंत साहेबांच्या हातात पलीकडून आणखीन एक प्रोसिडिंग आली, त्यांनी पुढे केली। विखे पाटलांना बोलताच आहे ना, घुसायचं बघत येत। जुने चेतन, आमके चेतन, तमके चेतन, जुने दिलेल्याचे शोधायचं काय संबंध त्याच्यात? नवीन नोंदी शोधल्यात त्यांच्या, ते वाटप करा। सरकारला काही साध्य झालं नाही, ते आले असते घुमून बघावं, सकारात्मक चर्चा करून बघावं, का तर डोकं लावावं। हाताला काही लागलं नाही। आता हे निर्णायक आंदोलन हाताला लागून देत नसतो। मला काय करायचं आहे ते सरकार आणि ते पाहत बसेल, मी त्याच्यावर अजिबात बोलणार नाही। जरांगे आणि सरकार यांचा ते काय आहे, आता मंत्रिमंडळात तिकडे मंत्री कोण जातील कोण नाही जाणार नाही, ते काय उपोषण करतील याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। आमची भूमिका एवढीच, आमचा जातनिहाय सेन्सस करा, आमच्या वाट्याचं आम्हाला द्या। जे काही उद्या बोगस होतील ते कोर्टामध्ये काही टिकणार नाहीच आहेत। कोणी म्हणते म्हणून करतील तर ते टिकणार पण नाही। त्यामुळं आम्ही त्यावर फार काही बोलायची गरज वाटते।